तुम्हाला एकच ह्याच्यात लॉजिक सांगते, ज्या ज्या वेळी 2 अक्षर येतात त्यावेळी एकतर अंकांची बेरीज करायची, अंकांची वजाबाकी करायची, अंकांची 3 4 अधिक 11 15 अधिक 5 आलं 20. मग सगळीकडे बेरीज काय आली तर मूळ संख्या आली, म्हणून काय येतो ऑप्शन नंबर 4. बेरीज मूळ संख्या लिहून घ्या. आणि चौथा प्रश्न पहा. क्रमांक टाकू. F चा 6, E चा 5, H चा 8, C चा 3, L 12, B 2, X 24, A 1. बघा आता याच्यात बेरीज वजाबाकी का गुणाकार आणि कशाने उत्तर येईल? बरोबर आहे. लिहिले का पहिले 3 प्रश्न? येस टीचर. बर, मग आता आपल्याला चौथ्याचं उत्तर लिहायचंय. चौथ्याचं उत्तर बघा. आता इथे बेरजेने वजाबाकीने येत नाही, मग गुणाकार 6 पंचे 30. टीचर ऑप्शन नंबर 2 3 नाही, ऑप्शन नंबर 1च येते बघा. 6 पंचे 30, 8 त्रिक 24, 12 दोन्ही 24, 24 एक 24, म्हणून ऑप्शन नंबर काय येतं 1. आता 5वा प्रश्न पहा. 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला जी अक्षर दिसतात ती काय दिसतात तर सगळे स्वर आहेत. इथे क्रमांक टाकण्याची गरजच नाहीये, कारण जे काही आहेत ते सगळे काय दिलेले तिथे स्वर. आता स्वरांचा क्रम कसा असतो बघा. स्वरांचा क्रम असतो A E I O U. मग इथे बघा आय नंतर यू घेतलं, ओ ला वगळलं, ओ ला गाळून टाकलं, ए नंतर आय घेतलं, ई सोडून दिलं. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये ओ नंतर लगेच घेतलं आणि 4 मध्ये ई नंतर ओ घेतलं. मग काय येईल उत्तर? तर ऑप्शन नंबर 3. सगळीकडे कसे घेतले? एक आड एक ओवेल्स आहेत. आता 6वा प्रश्न लिहून घ्या आणि सुटतोय का पहा. 6वा प्रश्न तुम्ही सोडवा. सुटला का 6वा? टीचर. बरोबर, सोडवा. टीचर ऑप्शन नंबर 3. सॉरी टीचर थांबा. काढा उत्तर काढा, बघा काय येते. काय येतं उत्तर? मी क्रमांक टाकून देते, तुम्हाला बघा येते का. खूप सोपं आहे. बेरीज नाही आली की वजाबाकी करायची, वजाबाकी नाही आली की गुणाकार करायचा. काय येतं बघा बरं. टीचर मी सांग बरं. ऑप्शन नंबर 4. त्यांचा फरक 7 आहे. बरोबर आहे. तर इथे काय येते? वजाबाकी 7 येते. 17 वजा 10 7, 25 वजा 18 7, 8 वजा 1 7, तर 13 वजा 7 6, म्हणून ऑप्शन नंबर येतो 4. फरक 7चा. अवघड होतं का सोपं होतं? आता 7वा सोडवा. मग 7व्याचं काय येतं उत्तर?
सोडवले की पटपट आपल्याला मग कोणतेही प्रश्न सुटत राहतात. प्रयत्न करायचा. सुरुवातीला नेहमी बेरीज करायची, बेरीज नाही आली की वजाबाकी करायची. काय येतं बरं उत्तर? बघा काय येईल उत्तर. का बरं ऑप्शन 2? बरोबर आहे. आता इथं बेरजेने उत्तर येत नव्हतं कारण बेरीज इथे 23 येते, इथं बेरीज 15 येते, इथं येते 31, इथं येते 4. सगळ्या मूळ पण येत नाहीत आणि संयुक्त पण येत नाही. मग आता याच्यामध्ये करायची वजाबाकी. बेरीज नाही आली की वजाबाकी करायची. 20 वजा 3 आलं 17, 8 वजा 7 आलं 1, 21 वजा 10 आलं 11 आणि 3 वजा 1 आलं 2. तर सगळीकडे वजाबाकी आली मूळ संख्या, पण ऑप्शन नंबर 2 मध्ये वजाबाकी मूळ संख्या नाही, म्हणून काय येतं? ऑप्शन नंबर 2. एक हा अंक मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून पर्याय क्रमांक येतो 2. फरक मूळ संख्या लिहून घ्या. आणि 8वा सोडवा. बघा 8व्याचं काय उत्तर येतं. टीचर मी सांगू? हा, ऑप्शन नंबर 1, कारण की ते सगळ्यांची बेरीज. बर ऑप्शन 1. अजून कुणाचं काही वेगळं उत्तर येते? कोकाटे काय येतं उत्तर? मग बरं काय येतं उत्तर? अजून काय उत्तर येऊ शकतं? हा गौरी, काय येतं उत्तर? टीचर 16 एके 16 शून्य 32 16 त्रिक 48 16च्या पाड्यात 65 नाही. बरोबर आहे. तर ज्यावेळी बेरजेनी वजाबाकीनी गुणाकाराने उत्तर येत नसेल त्यावेळी पाड्यातल्या संख्या तयार होतात का पाहायचं. आता इथे तुम्ही बेरजेवरून काढले, ते पण उत्तर करेक्टच आहे. बेरीज तुम्ही काय केली? याची बेरीज आली 12, याची आली 7, याची आली 5, याची आली 11. मग बेरजेवरून पर्याय क्रमांक 1 हे पण बरोबर आहे, कारण बेरीज काय येते? मूळ संख्या. आणि अजून जर तुम्ही त्या संख्या नीट पाहिल्या तर तुम्हाला इथे दिसतो 16चा पाडा. 16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64 असतं, पण इथे 65 आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय येतं? 4 पण येतं. दोन्ही उत्तर येतात. इथे येतो 16चा पाढा. लिहून घ्या. तुझ्या पण पाकिटावर. हा, टीचर 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 हा, टीचर हा, बोल टीचर टीचर अजून एक काय टीचर. झालं? हा, बोल बोल. टीचर अजून एक दुसरं ओपन ऑप्शन येते ना कशाचा? 8व्याचा.
काय येतो सांग बरं? फरक वर्ग संख्या. फरक वर्ग संख्या. हो, येऊ शकतो. फरक वर्ग संख्या पण येतो. कारण पहिल्यात 4चा येतो, तिसऱ्यात 1चा येतो आणि चौथ्यात पण 1चा येतो. पर्याय क्रमांक 2 पण उत्तर येऊ शकतं. बरोबर आहे. 3, 2, 3, 5, 7, बर. हा टीचर टीचर हा बोल. टीचर हा जो तुम्ही तो व्हिडिओ पाठवलाच तर नाही. अरे पाठवलं होतं पण त्याला प्रॉब्लेम येत होता. आज पाठवते अजून. टीचर काल लवकर send- पाठवते नाही काय चॅप्टर मागं होतीस. मी तुला दुसऱ्या नंबरवरून सेंड करते. ओके टीचर. हा, आता आपण पाहूया 9वा प्रश्न. बघा 9व्यामध्ये 4 अक्षर दिलेले आहेत. आता इथे तुम्ही क्रमांक जरी टाकलं तरी उत्तर येतं आणि क्रमांक न टाकता पण उत्तर येतं. कसं ते बघा. तुम्हाला एबीसीडी माहिती आहे. यू नंतर व्ही येतं, एच नंतर काय येत असतं? जे येतं का एच नंतर? नाही. ए नंतर बी येतं, पी नंतर क्यू येतं. मग काय येईल उत्तर इथे? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. 2. यू नंतर व्ही येतं, ए नंतर बी, पी नंतर क्यू, तर इथे एच नंतर काय यायला पाहिजे होतं? आय. म्हणून उत्तर येतं ऑप्शन नंबर 2. आता 10वा तुम्ही सोडवा. आणि 10व्याचं उत्तर काय येतं बघा. टीचर थांबा. का बरं? बरोबर आहे. तीचा क्रमांक टीचर 3. हा अंशाची बेरीज छेदात दिली आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 ही येतं. बरोबर आहे. बघा 3 अधिक 6 आयचा क्रमांक आहे 9, 7 अधिक 1 एचचा क्रमांक आहे 8, 16 अधिक 5 बेरीज येते 21, पण वीचा क्रमांक आहे 22 आणि 12 अधिक 13 बेरीज येते 25, वायचा क्रमांक पण आहे 25. म्हणून ऑप्शन नंबर काय येतं? 3. अंशाची बेरीज छेदात. आता 11वा सोडवा. बरोबर आहे. मग काय येतं उत्तर 11व्याचं? मी नंबर टाकलेत, नंबर पाहून लक्षात येईल तुमच्या. टीचर मी सांगू. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2. कारण 5 ची दुप्पट 10, 10 ची दुप्पट 20, 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16. पण इथे 6 ची दुप्पट 12 आणि 12 ची दुप्पट 24 पाहिजे होतं. म्हणून काय येतं? ऑप्शन नंबर 2. आता 12वा सोडवा बरं. का? टीचर मी सांगू. सांग बरं. ऑप्शन नंबर 1. कारण की प्रत्येक वेळेस पहिल्यांदा आधीची संख्या घेतली मग ती संख्या घेतली. बरोबर आहे. इथे 4 अधिक 1 5 झालं, पण इथे 9 मधून वजा 1 केल्यावर 8 आलं, 14 मधून 1 वजा केल्यावर 13 आणि 20 मधून वजा 1 केल्यावर 19 आलं. म्हणजे मागचे अक्षर घेतले, तिथं घेतले पुढचं अक्षर, म्हणून ऑप्शन नंबर 1 येतं. आता 13वा सोडवा. 13व्या मध्ये पण असेच क्रमांक टाकायचे आणि उत्तर काढायचे. टीचर मी सांगू. सांग बरं.
काय माहिती. ऑप्शन नंबर 3, कारण की प्रत्येक वेळेस +2 +3 केले. आता बघा 3 + 2 5 आणि 5 + 3 येतं 8. 10 + 2 12 आणि 12 अधिक इथं 15 लिहायचं होतं. 12 + 3 15. 16 + 2 18. 18 + 2 20. 14 + 2 16 आणि 16 + 3 19. म्हणून काय येतं पर्याय क्रमांक 3. ज्यावेळी 3 अक्षर असतात त्यावेळी असाच फरक काढायचा. त्यावेळी जास्त करून बेरजा करू नका, असं वजाबाकी करूनच उत्तर काढा. आता 14वा गुणाकार तर त्यावेळी करायचंच नाही. 17 13 10 25 21 18 11 7 4 14 11 8. बघा काय उत्तर येतं. याचा क्रमांक तर टाकलेत. टीचर मी सांगू? राजवीर हँड रेज केलाय सांग. टीचर मी सांगू? तर राजवीरनी हँड रेज केलाय. -4 -3 -4 -3 असं ऑप्शन नंबर 4 मध्ये नाही. बरोबर आहे. इथे किती येतं? -4 -3 -4 -3 -4 -3 पण इथे बघा -3 -3 म्हणून काय येतं ऑप्शन नंबर 4. आता 15वा सोडवा. मग 15व्या मध्ये क्रमांक टाका आणि उत्तर काढा. टीचर मी सांगू? हा प्रत्येक गटात 2 व्यंजने आहेत. ऑप्शन नंबर 3 मध्ये 1 व्यंजन व 1 स्वर आहे. बरोबर. आता इथे मी क्रमांक टाकले, पण क्रमांकावरून ना बेरीज येते, ना गुणाकार येतो, वजाबाकी येते, पाडा पण येत नाही. मग त्यावेळी पाहायचं की हे जे पर्याय आहेत याच्यामध्ये कुठे व्यंजन आहे का. आता इथे 2 व्यंजन आहेत किंवा स्वर आहे का. इथे 2 व्यंजन आहेत, इथे 2 व्यंजन आहेत, इथे 2 व्यंजन आहेत, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये एकच व्यंजन आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येतो? 3. तर प्रत्येक गटात 2 व्यंजने आहेत, 2 कॉन्सोनंट आहेत, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये एक ओवेल आहे आणि एक कॉन्सोनंट आहे. आता 16व्या मध्ये सुद्धा तुम्हाला क्रमांक टाकण्याची गरज नाही. टीचर मी सांगू? हँड रेस कोणी केला होता आता? राजवीर. हा ऑप्शन नंबर 2 येतोय. का बरं? कारण एक्स WY आणि V असे मागत क्रमांक न्यायला लागलेत. बरोबर आहे. आता बघा V नंतर इथे W येतं.
त्यानंतर आर नंतर इथे एस येतं, ई नंतर इथे एफ येतं, मग ए नंतर इथे काय यायला पाहिजे होतं, बी यायला पाहिजे होतं. तसंच एक्स नंतर इथे वाय येतं, टी नंतर यू येतं, जी नंतर एच येतं. मग इथे त्यांनी बी नंतर सी बरोबर दिले, पण इथे डी पाहिजे होतं का, नाही, म्हणून काय येतं ऑप्शन नंबर 2. किंवा जरी तुम्ही क्रमांक टाकले आणि फरक जरी काढला तरी पण उत्तर ऑप्शन नंबर 2च येतं. आता पुढचा सोडवा. टीचर मी सांगू हा टीचर. सांग. ऑप्शन नंबर 4, कारण की प्रत्येक वेळेस +4 +3 केले ना, ऑप्शन नंबर 4 मध्ये +3 +3 केले. आपण क्रमांक टाकू. 3 7 10 15 19 22 2 6 9 18 21 23. तर इथे फरक आहे +4 +3 +4 +3 +4 +3 आणि इथे आहे +3 +2, म्हणून ऑप्शन नंबर काय येतो 4. इथपर्यंत लिहून घ्या. पुढचा प्रश्न इथे कंप्लीट नाहीये, तो आपण नेक्स्ट पेज वरती पाहू. पर्यंत लिहून घ्या. झालं टीचर. बरं, नेक्स्ट करू आपण आता 18वा प्रश्न करूया. इथे 18वा नाहीये, ठीक आहे. मी 18वा प्रश्न इथे तुम्हाला दाखवते लिहून. एफ आय आहे ना, इथे 18वा लिहू आपण. अर्धा कट झालाय, अर्धा लिहू आपण. इथे आहे एफ आय आणि इथे बी वाय, पुढे पी एम आणि बी. सोडवा बरं. सांग. करेक्ट आहे. सगळीकडे काय झालंय तर अधिक झालंय आणि इथे काय झालंय +3. इथे +3 +3 +3 +3, म्हणून ऑप्शन नंबर काय येतो 3. पीएम लिहून घ्या. पण झालं. नेक्स्ट करूया आपण आता. आपण पाहूया 21वा प्रश्न. बघा, IQ VD CX ओके. आयचा क्रमांक 9, क्यूचा 17, वीचा 22, डीचा 4, सीचा 3, एक्सचा 24, ओचा 15, केचा 11. बघा बरं काय येतं. बेरजेने उत्तर नाही आलं की वजाबाकीकडे जा. काय येतं उत्तर. ऑप्शन नंबर काय येतो 3. कारण 3. सर्वांची बेरीज किती येते 26. 9 + 17 26, 22 + 4 26, 3 + 24 27 आणि 15 + 11 26, म्हणून ऑप्शन काय येतो 3. तर मिशमरून काढायचं नाही आता.
5वीला यायचं, आता नाही काढायचं. आता 20वा प्रश्न सोडवा. n चा 14, d चा 4, t 16, b 2, t 20, a 1, m 13, e 5. तर ह्या अक्षरांच्या क्रमांकावरून पुढची संख्या कशी तयार होते हे तुम्हाला काढायचंय. सांगा. टीचर ऑप्शन नंबर 3 येतंय. का सॉरी बरं? ऑप्शन टीचर सॉरी ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर 2. 2 येतंय. त्यांचा गुणाकार पुढे दिलाय. ऑप्शन नंबर 2 2. बरोबर आहे. अंकांचा गुणाकार काय केला त्यांनी? पुढे दिलेला आहे. टीचर हा टीचर मी नाही का मी टीचर लिहत होतो तर मीटिंग मधून बॅक झालतो, तर मला ते स्क्रीनशॉट काढू द्या. कोणता मागचा? हो 18 17 18 आणि 19. हा आता 17 18 तर आहेत बघ इथे. याचा काढून घ्या आधी. काढला. काढला ना टीचर बर. हा 20चं अजून एक उत्तर येत आहे. काय येतं? 14 अधिक 4 18, 16 अधिक 2 18, 20 अधिक 21, 13 अधिक 5 18. आता बेरीज तू 18 काढली बरोबर आहे, पण पुढच्या अंकांचं करायचं काय? अंक पण आपल्याला पाहावे लागतील, है का नाही? ज्यावेळी असे अक्षर आणि अंक देतात त्यावेळी त्या 2 अक्षरांपासून ते अंक बनले पाहिजेत. आपल्याला ह्या अंकांचा पण विचार करावा लागतो. त्याच्यामुळे इथे तुम्हाला फक्त अक्षर विचारात घेऊन उपयोग नाही, तर अंक पण पाहावे लागतात. 14 चोक 56, 16 दोन्ही 32, पण इथे उलट लिहिलं त्यांनी 23, 20 एक 20 आणि 13 पाची 65. आता 21वा सोडवा. हा का बरं? बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 सर्व वर्ग संख्याच्या क्रमांकाचे अक्षरे आहेत. नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 पण येतो उत्तर. आता 22वा सोडवा. तुझ्यासारखं आहे का मी ऐकून नाही. बघा 22व्याचं काय येतं उत्तर? कुठं बघतो? हा बा थोडा वेळ संपत. आता इथे तुम्हाला फरकाने जर उत्तर येत नसेल किंवा फरकाने जर तुम्हाला उत्तर काढताना कन्फ्युजन होत असेल तर इथे 2 अक्षर पाहिली तरी होतं. बघा लक्षात येते 24 वजा 1 23, 13 अधिक 1 14, 7 वजा 1 6, 17 वजा 1 16. मग काय येईल उत्तर? ऑप्शन नंबर 2. ज्यावेळी पूर्ण याच्यातला फरक काढून जर उत्तर येत नसेल तर त्यावेळी कोणत्याही 2 अक्षरांवरून उत्तर निघू शकतं. मग तुम्ही पहिली 2 घ्या, शेवटची 2 घ्या किंवा कडेची 2 घ्या, कशावरूनही उत्तर निघतं. आता 23वा सोडवा. बघा काय येतं उत्तर. इथेही तुम्ही कोणतेही 2 अक्षर घेतली तरी उत्तर निघतं.
येते का उत्तर? बघा समजत नसेल तर मी सांगते. 2 अधिक 24 बेरीज आली 26. 12 अधिक 14 बेरीज आली 26. 5 अधिक 22 बेरीज आली 27 आणि 15 अधिक 11 बेरीज आली 26. या पण पद्धतीने उत्तर येतं ऑप्शन नंबर 3. किंवा तुम्ही इथे पाहू शकता 1 अधिक 24 बेरीज आली 25. 11 अधिक 14 बेरीज आली 25. 4 अधिक 22 बेरीज आली 26 आणि 14 अधिक 11 बेरीज आली 25. याही पद्धतीने म्हणजे तुम्ही कडेची अक्षर घ्या किंवा ही शेवटची 2 अक्षर घ्या. उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक शेण. 3च. लिहून घ्या हे उत्तर. हे उत्तर लिहिले की 24 आपण सांगू. हा ऑप्शन नंबर 4. यस चा क्रमांक 19. एफ चा क्रमांक 6 म्हणजे सगळ्यांचा फरक हा 13 येतो आणि ऑप्शन नंबर 4 चा फरक 13 येईल. बर. बघा आता आपण घेऊया 24वा प्रश्न. 19 6 22 9 14 1 आणि 7 20. इथे किती फरक आला? -13. इथे किती येतो? 22 मधून 9 गेल्यानंतर किती येते वजाबाकी? -13 आली. 14 - 1 -13 आली आणि इथे अधिक 13 झाले. म्हणून काय येतो? ऑप्शन नंबर 4. सगळ्यातून 13 वजा केल्यानंतर दुसरं अक्षर मिळतं, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये अधिक 13 केल्यानंतर पुढचं अक्षर मिळतं. आता 25वा सोडवा बरं. चिवड्या, माझ्या छत्रीवर स्काय लिहिलंय काय? स्काय लिहिलंय माझ्या छत्रीवर. बघा 7 5 3 1 23 21 20 18 14 12 11 9 17 15 आहे की? 14 12. बघा काय उत्तर येतं? दोस्तों आपको भी यही मतलब ये कितना अच्छा सिखाता है, ये क्लास आपको भी ज्वाइन करनी है तो आप जाइए यूनिवर्सल कोचिंग इंस्टीट्यूट, यूट्यूब आईडी है यूनिवर्सल कोचिंग इंस्टीट्यूट. इस आईडी पर जाके सर्च करिए. सर का नंबर दिया गया होगा, नहीं तो डालिए स्वप्नील बोंगाले, ये नाम है हमारे सर का, ये डाल दे, देख सकते हैं. यह आईडी सर्च करिए और हमारे यहाँ के बहुत सारे विद्यार्थी मतलब राज्य में आ जाते हैं. तो आप भी ज्वाइन कर देखिए, ऑनलाइन भी है ऑफलाइन भी है. आप ज्वाइन करके सभी माहिती ले सकते हैं. यह हमारे सर का नाम है स्वप्नील पोंगा. धन्यवाद. आप भी जाकर देख सकते हैं. यूट्यूब आईडी आपको दी गई है यूनिवर्सल कोचिंग इंस्टीट्यूट, जाकर एक बार देखिए.